खाडीतील कांदळवनामध्ये विविध प्रजाती आहेत. प्रत्येक प्रजातीची फुले, फळे व मुळे ही आपल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ही मुळे प्राणवायू शोषण्यास मदत करतात, जो मातीमध्ये अत्यंत अपुऱ्या प्रमाणात असतो. नवजात पिल्ला गेले जवळपास 45 ते 50 दिवस या ठिकाणी अंडी उभवली जातात या समुद्र किनारी, आणि नंतर या पिल्लांचा जन्म होतो आणि या पिल्लांना आपण त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी म्हणून सज्ज झालेलो आहोत. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं खरं तर आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती खरं तर होती, पण अति महत्वाच्या कामानिमित्त आज या संपूर्ण कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र या संपूर्ण महोत्सवाला त्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने व्हावेत या दृष्टिकोनात आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, या संदर्भात शुभेच्छा देखील सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अनिल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची प्रमुख उपस्थिती आहे. सर्वप्रथम हेचरीची पाहणी होते आणि हेचरीनंतर या सर्व नवजात पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आपण सोडणार आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगानं मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री रवींद्र हेबुडकर सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही अगदी मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं माननीय उप वन संरक्षक वन विभाग सावंतवाडी सन्माननीय श्री एस नवकिशोर रेड्डी साहेब आपलंही अगदी मनपूर्वक त्याच्या वतीनं स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे वन विभाग वन अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकण अलिबाग श्रीमती कांचन पवार मॅडम आपलंही अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तमाम सिंधुदुर्ग वासियांचं देखील अगदी मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे या गावच्या सरपंच मॅडम देखील प्रथम नागरिक या नात्याने उपस्थित आहेत. त्यांचंही अगदी मनपूर्वक स्वागत करतो. एक युवा नेतृत्व, निर्भीड व्यक्तिमत्व, बंदर विकास, मत्स्य उद्योग ही खाती त्यांच्याकडे आहेत आणि पहिल्याच वर्षी अर्थसंकल्पामध्ये ज्यांनी देवबाग किनारपट्टीसाठी जवळपास 150 कोटींचा भरीव असा निधी ज्यांनी मिळवून दिला असे आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब खरं तर आज उपस्थिती होती. मात्र एका महत्वाच्या कामानिमित्त आज तरी या महोत्सवाला येऊ शकलेले नाहीयेत. मात्र त्यांनी भरभरून शुभेच्छा या महोत्सवात दिलेल्या आहेत. आपण जातोय पुन्हा एकदा या सर्व छोट्या नवजात पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सज्ज होतोय. कारण ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं तेच महत्वाचं अतिशय उद्दिष्ट आहे. कारण आपण अनुभवतोय कासव महोत्सव 2025 वन विभाग कांदळवन कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा सुंदर लय पुढे जाऊन नको फोटो येत
जरा मागे हो खूप मागे दे ना पाठीमागे जरा पायाच्या खाली बघा पायाच्या खाली बघा बाजून ठेवा ते जर मागे सरकव रे पटेकर मागे सरकव त्यांना मागे सरका इकडची मागे 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 सगळी मागे चलो मागे पाय खाली बघा पाय नाही थोडाच झालाय लांबून लांबून मागून जा सकाळी हात लावून हात लावून वरतो सगळ्यांनी पाणी आलं तरी जागेवर हलू नका नाही तर पायाखाली येतील तिकडे